रामकृष्ण हरी. तर कशा आहेत सर्वजण. आणि आईनं खूप दिवसानंतर ब्लॉग अपलोड करते. माझी पण तब्येत खराब होती आणि मी तर आले होते माढा या गावातील यात्रेत. ठीक आहे, मी पण पहिल्यांदा आले ते, सो मला पण जास्त काही माहीत नाही, त्यामुळे मी पण जास्त काही नाही सांगू शकत. सो मी ज्या दिवशी यात्रा होती त्या दिवशी मी इथे स्टे केले होते रात्री माझ्या फ्रेंडच्या घरी. माझी पण तब्येत खराब होती, तरी पण ती मला बोलली की चल बघायला खूप छान असते, चल ऋतू आपण जाऊन येऊ. सो मी आलते आणि मला इथलं पण जास्त माहीत नाही, पण मी ह्या मंदिरात माडेश्वरी मंदिरात मी एकदा दोनदा येऊन दर्शन करून गेलते. सो त्यामुळे मी आलते. नाही तर तुम्ही बघू शकता, एकदा ह्याला वाहन म्हणतात का काय मला सिरियसली माहीत नाही. सो मोर, एकदा नंदी, वाघ वगैरे असं येणं चालूच होतं, भंडारा उधळत होते आणि गर्दी पण भरपूर होती. आणि आमच्या मागे ते पर्टी नसते का, आणि आमच्या मागे परडी होती. खूप लोक इथं लाईनीत परडी घेऊन बसलेले, खूप बायका. आणि त्याला ना असं काय बोलते, ते परडीचा दिवा लावलेला होता. आम्हाला एकच भीती होती मला की माझ्या ते यार केसांना लागू नये, म्हणून तर जास्त करून मी लक्ष देऊन होते. आणि तर गर्दी भरपूर म्हणजे भरपूर. आणि एक झालं की एक काही ना काही यायला चालूच होतो. आणि 1 तास आम्हाला कसा गेला मला समजलं पण नाही. म्हणलं लेट होते म्हणून आम्ही आलो आमच्या घरी. म्हणजे असं आम्ही ठरवलं की यार आता आपल्याला घरी जायचं, यार ॲडजस्ट करून घ्या, अजून पण माझी तब्येत खराब आहे. सो त्यामुळे. आणि इथं तुम्ही बघू शकता भंडारा जर एवढं उडलं होतं, तर ही जी माझ्या मागची दीदी होती यार, ती खरंच खूप स्वीट होती. बिकॉज तेच मला टेन्शन होतं माझ्या केसांना आग लागू नये, म्हणून तिनं पण लक्ष देत होती सारखी. आणि तिचा आरडाओरडा चालू होता लोकांना की यार जरा गर्दी कमी करा. बिकॉज यार काही समजत नव्हतं, काही लोकांना कसं पण धक्का वगैरे देऊन जात होते, मधून थांबलोत तरी त्यांना समजत नव्हतं. ते बघू शकता. ह्यामध्ये तर मी अगोदरच म्हटले जास्त काही नाही बोलू शकत, पण भंडारा तुम्ही बघू शकता. आणि मी कॅमेरा ऑन केला की जास्त सांगावर भंडारा करत नव्हता, आणि मी कॅमेरा बंद केला, थांबले की असं सगळं डोक्यावर येऊन पडायचं. ते लोक पण बघू शकतात की सगळे भिंग होते. मी म्हणलं की यार जास्त जर आपल्याला लेट झालं तर घरी जायला उशीर होईल. सो त्यामुळे मी ते थोडाच वेळ थांबणार होतो आणि नंतर जाणार होतो आम्ही आमच्या घरी. माडेश्वरी देवीचं जे मंदिर आहे आणि हे खूप जुनं पण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माडेश्वरी देवी म्हणजेच पार्वती देवी आहे असं तिथं सांगत होते. त्यामुळे मी पण तेवढीच इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करू शकते. आणि तुम्ही म्हणसाल माड्यामध्ये कसं, तर माड्यामध्ये माझं कॉलेज आहे. सो त्यामुळे मी इथं थांबलेली. आणि मला एवढं म्हणजे एवढे स्वतःला काय बोलतात आता मी नाही बोलू शकत. मी एवढं असून, मी तब्येत खराब असून हॉस्पिटलला जाऊन येऊन सुद्धा घरी जात मी इथं यात्रेत गेले. तर बघू शकता लोक कसं हे, त्याच्या हातात मी अगोदर तर लक्ष नाही दिलं, नंतर बघितलं ते कुकुरचं स्प्रे असते का, ते स्प्रे होता. मी विचार केलं हे तर मी घरी पण एकदा ट्राय करावं म्हणलं. बट म्हणलं नंतर ठीक आहे म्हणलं. त्यातून मी हेअर पण यार ओपन सोडलेली ना, सगळे हेअर माझ्या दुसऱ्या दिवशी पूर्ण भंडारा गेला होता सगळा. मग आमचं इथं झालं. तर मला आता जाताना 1 वाजलेले, मला खायचं होतं आईस्क्रीम. आम्ही आता चाललो घरी.